नमस्कार मित्रांनो, आज मी चाललो आहे धोप तलवार विकत घेण्यासाठी। हो, तुम्ही खरं ऐकलं, तलवार विकत घेण्यासाठी। आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल, तलवार विकत घेणं हे लीगल आहे का? तलवार विकत घेतल्यावर आपल्याला त्याच्यावर लायसन्स मिळतं का? आणि तलवारीची किंमत किती असते? या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर तलवार विकत घेण्यासाठी आम्ही निघालो ओझरविंग नाशिकवरून पुण्याच्या दिशेने। तर आम्ही टोटल 5 जण जात आहोत ह्या स्विफ्ट डिझायर कारमध्ये। आणि जात असताना आम्हाला रस्त्यात दिसला हा भीषण अपघात। त्यानंतर टोल नाका क्रॉस करून आम्हाला दिसलं हे बाजरीचं पीक। सर्वांनी खूप छान छान फोटोज क्लिक केले। त्यानंतर या ठिकाणी आम्ही पुढे पोहोचलो नारायणगाव या ठिकाणी। नारायणगावला आम्ही पोहोचलो। राजकमल मिसळ या ठिकाणी मिसळ, बनाना शिरा आणि मूंग भजी खाल्ली, खूप जबरदस्त होती। आता ब्रेकफास्ट करून आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासासाठी। तर फायनली आता आपण आलेलो आहोत राजवर्षा आर्टिफॅक्ट्स या ठिकाणी। आत आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ऐतिहासिक काळात आलेलो आहोत अशी अनुभूती होती। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मूर्तीची जी प्राइस स्टार्ट होती ही आहे फक्त 900 रुपये।